नमस्कार, मी ईशा संपत देवतकर, इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी. आज 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई यांच्या जन्मदिनानिमित्त मी यशोगाथा सादर करीत आहे. या माय माऊलीला माझा मानाचा मुजरा. प्रणाम. मी सावित्री, ज्योतिबांची सावित्री आज तुमच्या समोर उभी आहे, कारण मला तुमच्याशी संवाद साधायचा आहे. आजचा हा काळ, ही प्रगती पाहून मन कसं भरून येतं, पण हा रस्ता सोपा नव्हता. अंधार दाटला होता, जिकडे तिकडे रात्री अज्ञानाच्या बेड्यांनी जखडली होती बाती. त्या अंधाराला छेदून एक नवी पहाट आली, शिक्षणाची गंगोत्री या लेकीबाईंच्या दारी आली. मला आठवतंय 1848 रोजी भिडेवाड्यात आम्ही मुलींची पहिली शाळा काढली. लोक काय म्हणत नव्हते, स्त्रीने शिकणं म्हणजे पाप, धर्म बुडणार. शाळेत जाताना माझ्या अंगावर दगड फेकले, शेत फेकले, पण मी डगमगले नाही. पदराखाली दुसरी साडी घेऊन जायची. अंगावरची साडी खराब झाली तरी चालेल, पण मनातला शिक्षणाचा विचार कधीच मलिन होऊ दिला नाही. दगड सोसले, शेण सोसले जगाचे वार, परी सोडला नाही कधी मी शिक्षणाचा आधार. ज्योतिबा होते पाठीशी म्हणून मिळाले बळ, स्त्री मुक्तीच्या स्वप्नाचे आज उमलले कमळ. लोक म्हणायचे, सावित्री तू हे काय करतेस? मी त्यांना सांगायची, मी माझ्या बहिणींना, लेकींना डोळस बनवते. शिक्षण म्हणजे केवळ अक्षर ओळख नाही, तर स्वाभिमानाने जगण्याची कला आहे. ज्योतिबांनी मला शिकवलं आणि सांगितलं, सावित्री तू केवळ माझी पत्नी नाहीस, तर तू या समाजाची शिक्षिका आहेस. मी आणि ज्योतिरावांनी मिळून मुलींसाठी पहिली शाळा उघडली. 1851 मध्ये 3 शाळा सुरू केल्या, ज्यात 150 मुली शिकत होत्या. गरीब, दलित, मागासलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी आम्ही रात्रंदिवस झटलो. आम्ही त्यांना फक्त शिकवलं नाही, तर शिक्षणासाठी मदतही केली, कारण शिक्षण हेच अंधश्रद्धा आणि विषमतेवरचा सर्वात मोठा वार आहे. केवळ समाजातील अनिष्ट रूढीत नाही, आम्ही आव्हान दिले. विधवांच्या केशवपणाची प्रथा बंद करण्यासाठी नाभिकांचा संप घडवून आणला. अनाथ मुलांसाठी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. स्वतःच्या घरात पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला. लोक म्हणाले, धर्म बुडाला. मी म्हटलं, पण जिथे माणुसकी जिथे मरते, तिथे धर्म उरतोच कुठे? ज्योतिबा गेल्यानंतरही मी थांबले नाही. मी प्लेगच्या साथीने तांडव घातलं होतं. मी गप्प कशी बसू? जोपर्यंत माझ्या अंगात शेवटचा श्वास आहे, तोपर्यंत मी दीनदलितांची सेवा करत राहणार. भीती कशाची? मृत्यूची नाही. मृत्यू तर अटळ आहे, कार्य अजरामर हवं. आज तुम्ही शिकताय, मोठ्या पदांवर आहात, हे पाहून मला खूप आनंद होतोय. पण लक्षात ठेवा, शिक्षणाचा उपयोग केवळ पोटासाठी करू नका, तर समाजाच्या कल्याणासाठी करा. अज्ञान आणि अंधश्रद्धा आजही पूर्णपणे संपलेली नाही, तर ती संपवण्याची जबाबदारी आता तुमची आहे. जाता इतकेच सांगेन, शिकत राहा, लढत राहा. जय ज्योती, जय क्रांती. जय ज्योती, जय क्रांती.